तुम्ही काय म्हणता? तो म्हणेल, जनता म्हणेल, बापानं मुलाला ठार मारलं. तुम्हाला काय वाटलं? नाही ना माझ्या पोराला मी बोलला चालू करू. या जगात निष्ठुर बाप नाही जन्मला. स्वतःच्या पोराला पुण्यामध्ये स्वतःला बाप्पाला बोलेल चुकतोय. बापाचं हृदय तुमचं. माझं पोर चुकतोय. पोराचं काय रक्त सळसळत आहे ना, त्याच्यामुळे असं होतंय. हे बघा, त्याच्यावर संस्कार जर बाप आहे. अरे, आणि बाप्पा बाबा शस्त्र काढला. तुम्ही शांत व्हा. मला मेला बाप. शांत व्हा. माझं एक सांगणं आहे. फक्त माझ्या पोराला घडवा. योग्य आहे चिंतन. आधी मला पोराला बोलायला शिकवा. अहो बापाची मान मर्यादा शिकवा. बापाची माया. अहो बापानं आयुष्यभर कमविलं. ज्या पोरासाठी कमविलं त्या पोरानं एका क्षणात गमविलं. माझी मला त्रास वाटतंय. आयुष्यात संपला. राजा प्रचंड संपला. तुम्ही कशाला एकांत घेऊन चला. चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून माझी बोले माझी त्याला तर माझ्या आधी सोडला सांग. चांगले संस्कार माझा राग नाही. चांगले संस्कार जोडली गेले. माझ्या आधी सोडला सांगा. त्याला चांगले संस्कार करून काय तुझ्या पित्यानं म्हणाला की या माझ्या पोराला. अरे आता तरी सुधर. बापाचं आणि माझं भांडण. नाही भगवान. मी त्यांचा गुरु आहे. आता कसं आहे, त्यांचा गुरु तूच म्हणाला. त्यांचा गुरु म्हणजे माझाही गुरु. समजोय. काय कसं आहे सांग. हे गुरुत्व मी दाखवणार आहे. अरे पण दान एक लक्षात ठेवा. येईल ऐकण्याची इच्छा पुन्हा नाही. येईल, पण त्यावेळी चूक काय युवराज. बरोबर काय अरे. हे दाखवीन. त्यावेळी तुमचं रक्त हे माझ्या देहात सळसळत हे नाव सांग म्हणून सांगेन. युवराज काय येण्याचे तू देव ना? तू देव म्हणून टाकलास. हात बाप दिलास. हात पोर दिलास. काय आपलं? अरे का स्वतःच्या बापाला वैरी समजणारा पोर. आणि आज पोराचे शब्द मी येणार. पोराची मी वाट पाहिल रे. पोरा उदाशी मला दिल गवायचंय. तुझे सूत्र धरायचंय रे. आयुष्यात बापानं केलेल्या श्रमाचं तेव्हा तरी जाणीव ठेव. तेव्हा माझ्या पोराला सांगितलेलं बापासमोर तोंड वाजवून बोललास. अरे तू हा विचार नाही केला की बापासमोर असताना ज्या बापानं जन्माला घातलं त्या बापासमोर कसं बोलावं. तोंड वर करून. कोण तू? मी कोण? या राज्याच्या खाली काय करतो? बाप आहे तुझा तो. काय काय हे तो तुझा एकच. अरे असं असलं असताना वसंत हे तुझ्यासारखं संतांपेक्षा निसंत झालेलं. तुझा हेतू या राज्याच्या
बापाचा मी गुरु आहे ज्याप्रमाणे तुझ्या बापाला शिकलं त्याच्याप्रमाणे तुलाही शिकवणार कोण तू तुझ्या बापाचा प्रश्नाचं उत्तर दे बापाचा गुरु तुझ्या राज्याच्या खाली काय करतोय हेच करणार. माझ्या बापाला गुरुची गाठ नाही अरे तो चक्रवर्ती सम्राट या राज्याच्या खाली झाला त्याला गुरुला गुरुची गरज मला नाही सांग, तुझा शस्त्र भूमीवर पडलं तुझा जिवंतपणाचं मरण आलं आणि तोड करतो. अरे, मला तोड करतो. तू अन्याय केलाय. तू हरलाय. माझ्या बापाचा हे, तुझ्या सारख्या नित्याचा नव्हे तुझ्या बापाला तुझ्या सारख्या नित्याचा तुझ्या बापाला तुला माझ्याजवळ थांबलंय. काय झालं? तुला ठरवण्याकरता. अरे ज्यावरती तू हरलास त्यावरती बापानं तुझे अधिकार माझ्याजवळ दिले. अरे ज्यावेळी या राज्याच्या खाली तुला पाहिलं अरे त्यावेळी माझ्या घरी आलं अरे त्या बापानं 12 वर्ष मी जन्माला आल्यापासून पाहतोय माझ्या आईला कधी बोलला नाही त्या आईनं माझ्या कधी बापाच्या विरोधात बोलली नाही ती आई आज आई बापाच्या भागात तुला त्रस्त व्यक्ती दिसली अरे लहान असताना मग इतर काहीतरी गडबड आहे आणि तुझ्यासारखा चांदा या राज्याच्या खाली आहे म्हणजे यावेळी तू माझ्या आई बाबाच्या आयुष्यात राम नामे घेऊन काय होणार हे वस्त्र अलंकार दाखवले तुझे प्रश्नाची उत्तर ठेवणार नाही हे उतरू
सोपं झालं मारायच्या अगोदर मेलाय माझं काम सोपं राजनावा आता दिसणार नाही का पाया कालरी या काय माहिती तुका घराकडे जागा नाही बोलली आहे का काय मला घरात दिला गेली आपल्या झपणार तर घेऊ बाई की त्या वाटते नाक फुटणार नाक रागा देता मी माझ्या
सगळ्याचं निकाल केल्या बापाई शपथ आपली माणूस आता कोण आहे अंगार येऊ नको रे काहीच कल्पना मगापासून विचारतोय तू कोण काय झालं का बाहेर म्हणत नसते माझा आनंद कोण काही माणसं कोण आनंद काय पाणी मिळालं आणि माझा पाणी गडप होती होत माझी नरडी आवडी होते का माझी नरडी म्हणजे काय वाटला का काय केलं मी काही केलं नशीब माझा जगलं ना वडे खाऊ घेऊन चालला तुला आता मी मेले तर कोणते वडे कशाबद्दल होतेस काय झालं ही पडायची जागा तुझ्या घराकडे जागा ना याला कारण कारण सांगू नको माका माहित असा चुप चुप मला सांगते याला कारण आहे माझ्या जीवनात अनेक संकट आहेत आणि त्या संकटानुसार माझी परिस्थिती कशी आहे आता इथं मी विरोध पडलो होतो याला ज्वालाकंठ कारणीभूत कारण त्याच्यावर मात करू शकलो नाही पण तुम्ही मला पाणी लावला माका वाटला खरोखर मी तुमचा ऋणी राहील माका वाटला तुमका बघूनच माका समजलं नाव काय तुमचं पोराची क काढायची त्याच्या भावाशी मुहूर्त द्यायला काय सांगायचं हेनी या केलं नाही त्यांनी ता केलं कसं करून ज्वालाकंठ हा माझ्या राज्याच्या ठाई सर्पाप्रमाणे दगा धरू नये माझ्या आई बापाला त्याचा केवळ कधी दोष करे हा सांगता येत नाही याच्यासाठी माझी तळमळ चालू आहे आणि कोण करून देऊ अरे अंगाला येऊ नको माका भय दिसता मरे तुला समजणार नाही पण तुम्हाला पाणी लावलं याच्यासाठी हा लोक तरी नाव काय तुझं माझं नाव चांदना हा सुंदर चांदणी सुंदर सुंदर नाही चांदणी अगं तेच ते नाव तुझं सुंदर सुंदर नाव चांदणी तेव्हा चांदतो चांदणी आहे ते काही कसं आहे नाव ते आहे कोणीही ठेवू दे येतोय पुन्हा कधीतरी भेटलीस तर या उपकाराची फेरफटफट करत नसते अंगार येऊ नको अंगार येऊ तुमच्या बापाईच्या मोठा अंगार येऊ नको अंगार येऊ नको लांब मला तू माका तुमचं भय दिसतं काय आता तुम्ही सांगा होता घेणी मारले घेणी मारले घेणी बोंबटायड्या आणि आता कोण कधी वाटेवर पडला तर बघतो ना कोण मार्ग मला माहित नाही कुठे जाणार माहित नाही काय करणार माहित नाही पण हे तुम्हाला एकच आहे ज्वालाकंठाचा शेवट याच्यासाठी अरे आवाज येते करूचे आपल्या बापाना आपल्या चला चल 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 काय तुमचे पराक्रम काय तुमचे मिशियो असं नको तुला मी अगोदरच सांगतोय माझा पारा चढू नकोस फार असा तुमका तुम्ही सांगा फार चढवू नको बरं येतोय ऐका तरी ऐका सांगते बघते तुमचं नका काय सांगा सुद्धा दिलत नाही काय झालं ऐका कोण काय जनावर आरडतो कशासाठी थांबलं? मी काय बोलता आता पडला तुमका पाणी नाही आता फळा रगा नव्हता गेलो तरी चालेल पण मला इथं गेलोच पाहिजे तर चालतात कसे तसं विचार त्याचा जेव्हा विचारू नको या काय बोलतो या विचारले तर राग नाही मिळतो राग येण्यासारखं आहे हा राग येण्यासारखं आहे सांगायचा
तुमचा कधी टाळा होता विचार काय होतो नाही तो आधी सांगा हा का बाबा आता विचारते आता केला तर कोण विचारतो लवकर विचार. विचारतो वेळेला फार महत्व आहे होय या काय म्हणतो काय ते लगीन बिगीन काय झाला ए! असं काय करता तुम्हाला ओळखते चौकशी आता करू नको. कुठेतरी भेट झाली चौकशी करू नको चौकशी करण्यासाठी चौकशी करू नको हाच प्रश्न होता समजा तुमचा चौकशी करण्यासाठी हाच प्रश्न होता समजा लगीन काय संबंध आहे समजा प्रश्नाचा लगीन झाला नाही नाही झालं. एखादा बघीन वाजवून टाकीन ना त्याची तू काळजी करू नको मी आहे होय काय नाही मी पाहिन मला हवी तशी हो तुमचं व्हायचं ना बघताला मग लावले काय तुला हवी तशी बघू प्रेमात लग्न मी करणार आहे हम्म. येतोय काय झालं पाठीशी या आवाज का दिला कोणता आवाज का दिलास बघा बाबांनो तुमचा आवाज तुम्ही बघा माझा आवाज बन असं आता परत जर आवाज आला मी ऐकू असं येतोय
हकड्यान खड्यान सुन कुठे गेलास? तुला बरी काढी होती काढण्याची माझ्या बाबा नुसतो फुलांची माळा डोळे फुटा गोळे होते नको सांग काय झालं आता बघ परत विचार बघलं सगळ्या बघलं बाराशिवाय बरा चिकाटलं काय झालं या उठला सुट्टच काय झालं काय झालं माहिती काय केव्हा झाला कसा झाला कधी झाला काय कळलंच नाही हा? काय झालं माहिती असा असा काय करतं सांग काय का मला ते आवडतं हा कसं आवडतं तुका आवडतं तू गावले कसे तुका आवडा काय कुठली पडली काय सांगत हो काय काय कुठली पडली बरोबर खाल्लेले असतं नाही 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 सोडून नाही खा समज रकार व्हावा हा खायच्या बाई माणसाची कळत नाही रे बापाशी. जेव्हा कोणीतरी मारलं त्या काय काय ते सज्जन तुका कसे कळले हे सज्जन दिसाकच सज्जन उतून कर्मान नेलेले असतं माझ्याकडे बोलाकच बघित नाही ते हा. मी असं म्हटलं हा. बाई माणूस त्यांना आवडणार हा. मी सज्जन माणूस आहे. हा. आणि पाणी पाणी करू लागले हा. कमा कमा खायला येण्यात गेलो हा तिथून पाणी आणलं काय बरा काम केलं त्यांना पाणी राहिलं हा. शुद्धी राहिलं आणि असं राहिलं नाही बरं. माझं नरडो या माझं धरतं एका टाकायला टाकायचा माका मारून टाकशी आता दिल्या करू लागले भयाले बरे मी हा 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 मग येऊन लागले ह्याका मारतले त्याका मारले ह्याची कुठली टाकले त्याची कुठली टाकलं हा, हा. मोठे मोठे आवाज सांगू लागले काय सांगतो? ह्याची आडी घालतले त्याची आडी घालतले आडी घालते ये असं आडी घालू आंबे लागले असतो या पावसाला लागात दिल्या आडी घालतो बापाची त्याच्यात काय झालं माहिती का हा त्याच्यात काय झालं ना सांग ह्या बरोबर बोललो ती आऊ नव्हते बघ हा. चेडू गो हा. औनुचा वाजत नाही हो तुला बापाची कटपट किती गावला तर आपणच बघून टाकल्या काय सांगतो म्हणजे ते तुला आवडते आवडले काय सांगतं या काढून ते माहिती का हा त्यांना विचार मध्ये माझ्या मला लगीन नाही काय असा विचारू विचार विचार बघा बरोबर ओ भाऊ नमस्कार तयारी भयंकर कोण 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 तुम्ही कोण शेतो बापू सोनिया मामा ए, मामा मामा करत आता तुम्ही पाहिलातच ना सारी काही म्हणून म्हटलं मामा नमस्कार आधीच मामा झाले मरणाची जागा नाही या विचारूच चढवण विचारत काय सगळं काय तर मी बघितलं वाऱ्याशिवाय जो काही चिकाटलेलं ना माझा वाटतं सुट्टच विचारू मा लवकर बोला हो लवकर बोला तो बापूच मी हा म्हणून सांगतो वेळेला महत्व आहे कालच्या स्वरात बोला बाया नाही लागत. काय असा लागत नाही ना. हो काय असा असल्या बाबतीत घाई करताने काय केलं असते का दिवा होता माका वया काय विचारत नाही. विचारू चढवण सांगण्यात नाही विचारतो तुम्ही माझ्यावर लगीन नाही पण बरं माझ्यावर लगीन पण जिया त्यांच्याकडे लगीन नातं अरे बापी होतो अरे माझ्याकडे सांगितलं होतं तुला काय खरा दिसणार नाही त्या भाषेत तुला त्याच्याकडे लगीन काय बोलत असं नको विचारू आता आता काय करतो हा एकदा सांग हा माका तुमच्याकडे लगीन ना असं झाला हो माका तुमच्या परत टाक केलं काय बोलता चंदू सांगता आलं हा येताना कुठे डोक्यावरून वगैरे पडलेला नाही, अजिबात नाही. ऐकलं पण नाही. तिला काय सांगत काय विचारतो तुझ्या वांगडा नाही माझ्या बाबा माझ्या वांगडा असा सांग नको तिया ते नको ते सरळ सरळ असा सांग
चढवाचो बापू हा. ह्या माझा चेडू हा. ह्या माझ्या चढवांगडा तुम्ही लगीन नशात का हा माझा चेडू जो तुम्ही बापू माझ्या चेडू आम्हाला लगीन नाही का आता बरोबर आहे. काय प्रेम केलंय मी तिच्यावर हा. अर्थात तिला आयुष्यभरापर्यंत सांभाळण्याची तयारी माझ्या अंगी आहे. त्यामुळे चिंता करू नका. लग्न करीन तर हिच्याशीच करीन. घोटाळू झालो आता काय झालं? आता काय झाला काय अजून हातात हात देऊक नाही असं ह्यो कोण येऊ विचारूक ना अंगात जळ्याच्या कपडे ना मार खाल्लो हे विचारून विचारलं. हा कोण आहे म्हणलं नाटक नल्या हो दिसतच बा कशी गुटगुटी. काय गुटगुटीत दिसत रक्तात गाळ झाले नाकात सदीचे दिवस जायचे नसतात. बोला कारण नाही असं नाही, आम्ही सावध करूया. हा. हो वाटकन होतलं विचारलंय खरा माझ्या चढवणं लगीन करते तुम्ही कोण या नक्की कळत ना कांगडा प्रदेश राजा भूचक यांचा पुत्र युवराज इलपचंद. लगीन बोलायचा बरं काय केलं? आमच्या बापाशी आमका गुडदाय गुडदाय मारून फ्लेक्स काढलेला आमचो. आणि ती आमचं पाणी काढून विचारलं का? आणि आमचा वर सांगता एक लक्षात ठेवा. आमचा काय सांगता राज्यात राहायचं असेल तर आमची परवानगी ह्याच्या का बाप्पाचा ज्या राजकर्त्यानं तुमची दुर्दशा केली ना हा त्या राजकर्त्यामुळं ही माझी परिस्थिती होईल. का म्हणजे असं नेमक्या राजाने केलं काय तुमच्या बाबतीत कारण राज्याच्या ठाई एक ज्वालाकुंड नावाचा सर्प बसलाय हा आणि त्यानं हे सारं काही घडवलेलं आहे. आणि त्या अन्यायाच्या बोलण्यासाठी त्या युवराजानं पावलं उचलली म्हणून त्याला हद्दपार करण्यात आलं. चलू तुम्हाला सांगलेलं आहे मा राजाचं लोमतोय त्यांनीच ह्यांचं निकाल केला तुम्ही अजिबात काळजी करू नको मी जरी डोंबारी असले तरी माणूस किंवा धर्म माझ्याकडे आहे. त्याच्यासाठी काय करा काय ते? तो काय करी तुमच्या राज्यात सांगा घेऊचा ना म्हणूनच चला आमच्या बरोबर मग चला तुमचा सांगा हा पुनश्च जिवंत झाला. तसा म्हणणारा नव्हे. तुला ठार मारण्यासाठी मी चाललोय. देव तरी त्याला कोण मारी. लवेश शंकर तांबे यांच्याकडचा गौरव करून हे कोमल अक्षरे बापाशी पाहुणे ये, पाहुणे. कोण मी याला ठार मारण्यासाठी आलोय हे आणि म्हणतो, बाजूला हो इत्यावधी धारकात पडतं थांबलं. मायाम कैशी उडावशी सत्य नाहीये शक्ती आहे हा युक्ती आहे हा हा मायावीत आम्ही निघून आहोत थोडे दिवस असतं थांबलं. हे थोडे दिवस असतं बाबा तू अजून नाही ज्ञान असा होय. ह्याच्यासाठी आयुष्य काढीचं लागता काय म्हणते? या जगभर रस्त्यावर फिरतं होय. बरे वाईट सगळे गुण माता ठाऊक लोकांचे असं आहेस तरी कोण कोण हो रंगनाथ डोंबारी ए, हा, रंगनाथ कुंभारी हा, जरा बाजूला हो. हा. याला ठार मारायचं हे का हो का बघ, का माझा चढू काय? आणि ह्याचा आता लगीन करतो तो माझा जावळ जातो हा. आता जाऊया वाचवता काम कोणता मामाचा म्हणजे तू याचा मामा बनणार आहे का झालं तरी त्या मामा म्हणतो कोणाला? तेव्हा आमच्या भानगडीत पडा नको ह्यो जावळ आणि मी या मामा मग कसं आहे?
मी नाही मामा तुझ्या हिंमत आता वर चढ बघ. काय मर कर्मान मर आकाश. काय रे सांगतो? या ज्योतीमुळे मी या टेकडीवर चढू शकतो. पण लक्षात ठेवा, एकदा एक दिवस नाही या टेकडीवरती खाली या. मग माझा दिवस काय हा प्रकार? तो असुर या टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करत होता, पण जेवढा चढतोय तेवढा एकाएकी माघारी जातोय. ही जागा पुण्यवंतांची आहे. म्हणजे आम्ही जरी रस्त्यावर जरी नाचगायन केलं तरी पुण्य केला. हा. हे पापी असं गुन्हान ते वर चढणच नाही. त्याचं कारण म्हणजे इथं पुण्यवान मनुष्य चढू शकतो. आणि ह्याचं साक्षात्कार तुका पुढे दाखवायचं लोक काळजी अजिबात करू नको. होय. हे दैवी तत्व होय. मग माझ्या आई बाबा 40 वर्षांपर्यंत हे काम केलं. मग तुला हाती
केलेल्या अपराधाची तुम्हाला शिक्षा दिली. ज्याच्या सवयीत लग्न करून सप्तमणी चालून आले त्याला आपल्या संसारातून घालवून दिलं. ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा माझ्या पसंत राहिला. मग परमेश्वराचे जीवन मी का जगू सांगितलं. कोणी याच्या कर्माचं कोणासाठी जगावं मी. तुमचं जीवन जगण्यापेक्षा माझा निर्णय आणि नाही याच्यामध्ये मला जगायचं. आत्मघात या महत्व सांग मावली. किती दिवस त्या कंटाळा आत्मघात करीत सांग. असा काय तुला दुःख आता. कोणी सांगत नाही होते. चांगल्या देशाची महाराणी मी काय राज्य पूजनाने मला अंतपाय केले. माझा मुलगा माझा बाकी रुचून कुठं काय महाराणी युवराज आमच्या बरोबर असा. माझा मुलगा तुमच्या जर काय तुमच्या जीवनात घडला तर सगळं सत्य तुमचं मी सांगते. मुलाची आणि भेट तुम्हाला भक्ती करताय. भक्ती बंद. चौघांचा शेवट एखादी वेळ म्हणून कोणी म्हणलं वर चढू शकत नाही. यांना खाली आणलं पाहिजे. तुमच्या जातीनंतर योद्धा कोण आहे? हिम्मत आहे. तुला तर संधी नाही. तुला शपथ या क्षणी Oh,
विश्वजननी तुझ्या चरणी साष्टांग आयुष्मान भव समाधान व्हायचं. आई मी मेलो असताना परत जिवंत केलं याचं खरं श्रेय म्हणजे माझ्या बायकोचं होय. कारण मी चुकलोय मला आता कळालंय. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच माझा विश्वासघात केला. ज्याला गुरु मानलं त्यानंच मागून मार केला. आयुष्यात माझं सारं सर्वस्व संपवलं. तेव्हा सोन्यासारखा पोर माझ्या आयुष्यात आला त्याला मी चिरकारलं. लक्ष्मीसारखी बायको आली तिला अवदसा बनवून राज्यातून हद्दपार केलं. स्वाभिमानासाठी रस्त्यावर स्वतःची कला दाखवणारी हे डोंबारी काकाने त्यांची मुली यांना मी मारिल. तुम्हा सर्वांचा मी अपराधी आहे. तुम्हा सर्वांचा मी गुन्हेगार आहे. क्षमा करा मला, क्षमा करा. कारण मला संपवला तो म्हणजे अहंकार. माणसाला आयुष्यात संपवतो मीपणा आणि अहंकार. आणि तोच अहंकार मला झाला तो फक्त सामर्थ्याचा. मी दैवी तत्व नाकारलं पण माझ्या बायकोच्या सौभाग्यानं ते दैवी तत्व आज निर्माण केलं. हे माझ्या बायकोमुळे मी जिवंत झालोय. तेव्हा तुम्हा सर्वांना मी एकच सांगेन, तुम्ही सर्वांनी पाहिलं सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संगत माणसाला चांगलीच हवी आणि त्या संगतीनं माणूस सुधारतो. माझ्या आयुष्यात मी गुरुजाला मानलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला मी परिपूर्ण त्याच्यावर विश्वास ठेवला पण त्यानंच माझा विश्वासघात केला. आता एकच अद्दल मला आली, या विश्वात कुणावर कधी विश्वास ठेवू नका. अशी फसवी माणसं सुखी संसार मोडायला कधी मागे येणार नाही. तेव्हा नवराने बायकोला माझी कळकळीची विनंती आहे, दुसऱ्या व्यक्तीवर स्वतःच कुणी हक्क सोपी असू दे विश्वास नका ठेवू. रक्ताची नाती सुद्धा स्वतःसाठी बेईमान होतात. रक्ताची नाती सुद्धा स्वतःसाठी बेईमान होतात आणि स्वतःच्या भावाला सुद्धा स्वतःचा भाऊच मारतो. तेव्हा विनंती आहे, शब्दांचा खेळ ओळखा. माणूस तोंडावर साखरेच्या मुलाला बोलतो पण मागावून वाईट घडवितो. सर्वांनी सुखी राहा, माझ्यासारखं कुणी वागू नका एवढीच कळकळीची विनंती. तेव्हा शिवराज नाना प्रकारचं ताडक मी तुमच्या समोर अरे तू अल्लड आहेस. तुला काय बोलावं नाही कळालं जाऊ दे याचा विचार सोड. कदाचित तुलाही वाटत असेल आई चुकीची नव्हती पण महाराणी तू खरंच चुकीची नव्हतीस. कारण या जगात देव आहे तो फक्त देवच आहे. माणूस कधी देव होऊ शकत नाही. माणूस हा माणूसच राहतो. या विश्वात जन्माला आलेला प्रत्येकाला हा मातीतच जातो. तेव्हा त्यानं देवाची बरोबरी कधी करू नये. तुम्ही चुकीच्या नव्हता आणि तुम्ही सुद्धा चुकीचे नाही. हो स्वाभिमानासाठी जगला, त्या स्वाभिमानानं राजाला सांगितला तुम्ही देव होऊ शकत नाही. खरंय तुमचं, मी सुद्धा माणूसच होतो. मी सुद्धा माणूस होतो. तुमका कळली ह्याच आमचा भाग्य असा. आणि माणूस आमचा आणखी काय व्हाया. अहो सांगणारे जे शब्द असतात ना ते माणसाला कळायला हवे. काही काही माणसाचे बोल माणसाला सुधारण्यासाठी असतात पण माणूस एवढा अक्कल आपली गहाण ठेवतो ना की कधी कुणाचं ऐकून घेत नाही. त्याचा विपर्यास होतो. तेलही नाही तूपही नाही हाती धुपाटणं राहतं. तशी अवस्था झाली आणि याच्या पुढे काही जणांची होईल. राजा तुला मी जिवंत केलाय कारण तुला होता तो आड मृत्यू. हो आणि या विश्वासाठी मला तू जिवंत केलं. होय राजा, विश्व कार्य घडवायचंय. या विश्वाला तुझी गरज आहे. विश्वास करत आहे. हो असली शक्ती आवाज एक ना एक दिवस तरी टेकडीवरून खाली या. आता आला, आता सर्वांचा शेवट मी करणार. आमचं शेवट नाही. काय? ही जागा तुझी चुकीची आहे. काय म्हणतोय? तो शेवट तुझा व्हायचा असा. शक्य नाहीये. सुट्टी दिली. या ठिकाणी आले, आवडणार नाही. हे याचा शेवट झाला. मी मेलो होतो काय?
जिवंत झालोय तू काय मानणार? मला अरे ज्यानं विश्वासघात केला, आलंय. ज्यानं विश्वासघात केला, मागून शीतशत्रू झाला, त्याला ते जमलं नाही. समोरून येणार शत्रू माझं काय करेल? काय करणार? तुझं मरण काय रे? मी समोरून आलोय तुला ठार मारण्यासाठी आणि माझं मरण तुला माहित आहे? काय? ऐक, मेलेला माणूस पुनश्च जिवंत झाला असेल आणि त्या ठिकाणी अष्टधारी देवी म्हणजे ही एक वेळ देवी प्रसन्न होईल, पण मेलेला माणूस काही जिवंत होणार नाही. असं जर प्रकट झालं असेल तर त्यांच्या हातात असणारा शस्त्राचा आघात माझ्यावर होईल. म्हणूनच तुला सांगितलं, तो म्हणे मला मारणार, मी म्हणून जिवंत काय झालो. म्हणतोय? तेव्हा तुला आता संधी नाही. तुझी अशी स्थिती केली, समोरून येणार शत्रू मला, आयुष्यात इथं शत्रू होते. अरे एवढी स्थिती केली, तुला मारलं, बायको पुराला तू हद्दपार केलंस. ज्याला मरण नाही त्याला कोणी मारू शकत नाही. ओ राजानो, तुझं हे गुरु तुमचे फैसून करू सुरू. आता वाटेल ते करू. मी करणार सुरू. वेदास टाकले नाही झाला. आता अरे दुसऱ्यांच्या घराचं सत्यानाश करणारा माणूस तू. राजाचा घर सुद्धा बरबाद करून गेलो, पण मी वाचले तेव्हा तर काय करू? देवीला वाचवलं. तिला 4 दिवस जग तू वाचवलं. आणखी कोणात तरी बघ पण भरात तुझा हे आम्हाला चित्त देवीला वाचविलं, तू वाचविलं. सहकार्य मीच केलंय पाणी लायला त्यांना. मला वाचवणार कोण? कोण? ही येते मोठी देवी असा काय? एक पाठशेवारी करणारी अप्सरा. काय? काय बोललास? पाठशेवारी करणारी. विश्वात मला मरणच नाहीये, कारण महादेवाचा भक्त आहे मी. महादेवाला मला वरदान दिलंय. माझ्या कष्टी ज्वाला निर्माण झाली आहे. कधी ज्वाला जर निर्माण झाली असेल ती माझ्या समोर आली त्याच वेळी मरण. आई, माहितीये? तुझ्या कंठात ज्वाला, हो. माझ्या मुखात ज्वाला.
सगळं तुम्हीच बोला ना काका बोला काहीतरी द्यावा आता हे सगळं तुमच्या हाती आहे. आमच्या हे सगळं आता तुम्हीच सांभाळायचं. हो काय ते राजानं तुमचं बाकी झेलून देशील काय केलं सगळे गुण त्याच्यात चांगले चांगले कसं म्हणावं देव माणूस हो देव माणूस देव म्हणून देवाच्या पण आयुष्यात असं कधी भाव नाही सांगतोय का देवाच्या काही असं इतकं मी जगभर फिरणार पण असं देव माणूस मागा नाही. नाही अजिबात लढ आहे नाही चुकांना बोलायलाच तर कळत चुकांलो नाही आणि ह्याच्या पुढे चुकाचं नाही म्हणजे जर काय केल्या नाही देवा शपथ वाऱ्याशिवाय कधी चुका नाही. माझे डोळे फुटा बळकले तरी बरं बरे राहिले त्यात नशीब माझा अरे आता काय असा हेनी आणि त्यांनी ज्या काय केल्या माझ्या चढवा तर मी आता सगळ्या तुमचा सांगणं ना की त्या सांगलंय ना तर तुम्ही सुद्धा जगाचा आत्महत्या करता आता तरी मला होते मला इथं नाहीये पण तुमच्या बोलण्यावरून आणि या दोघांच्या नजरेवरून ओळखलं हे आधी जसं ठरलं होतं ना तसंच म्हणे होतंय तेव्हाचा विचार युवराज तू राजा होण्याआधी लग्नात मोकळा झाला असं त्यांच्या भावना कळाल्या तुझं मन कळालं मान्य आहे ना